सो हाय एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कोड मराठीमध्ये आणि आजच्या सेशनमध्ये आपण आपला फर्स्ट रिसोर्स क्रिएट करणार आहे आपल्या AWSमध्ये. जसं आधीच्या सेशनमध्ये आपण आपल्या AWS कन्सोलचं पूर्ण डिटेलमध्ये इंट्रोडक्शन घेतलंय. आजच्या सेशनमध्ये आपण आपला फर्स्ट रिसोर्स डिप्लॉय करणार आहे आपल्या रिजनमध्ये. सो आता जे मी रिजन यूज केलंय, ते यूज केलंय बघा जसं आपलं AP साउथ 1 म्हणजे आपलं मुंबई रिजन. ॲज पर कंट्री आपण आपले रिजन्स चूज करतो. जर आपण यूएसमध्ये असलो, तर आपण दुसरं रिजन चूज केलं असतं. बट सध्या आपण आपल्या इंडियामध्ये आहे, तर आपण AP साउथ 1 यूज केलेलं आहे. सो आपण काय करणार, सर्च बारमध्ये जाणार. इथे मी S3 टाइप करतोय. S3 ही आपली स्टोरेज सर्व्हिस आहे. इथे आपण कोणत्या पण टाइपचा डेटा, कोणत्या पण अमाउंट ऑफ डेटा जो असेल, तो आपण इथे स्टोअर करू शकतो. S3 म्हणजे सिंपल स्टोरेज सर्व्हिस. इथे मी काय करतोय बघा, आपल्या S3 वर क्लिक करतोय. आणि कोणत्या पण सर्व्हिसवर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक लँडिंग पेज मिळणार आहे. त्या लँडिंग पेजवर पूर्ण आपल्या S3ची किंवा कोणत्या पण सर्व्हिसची जी इन्फॉर्मेशन आहे, या पेजवर असणार. Amazon S3 स्टोअर अँड रिट्रीव्ह एनी अमाउंट ऑफ डेटा फ्रॉम एनीवेअर. काय करते आपली S3 सर्व्हिस? स्टोअर करते डेटा अँड रिट्रीव्ह करते एनी अमाउंट ऑफ डेटा फ्रॉम एनीवेअर. आणि बघा S3मध्ये जेव्हा आपण काही ऑब्जेक्ट्स वगैरे स्टोअर करतो, तर ते असे डायरेक्टली स्टोअर नाही होत, ते बकेट्समध्ये स्टोअर होतात. म्हणून ते काय आलंय बघा, S3मध्ये गेल्या-गेल्याच आलंय बघा जसं क्रिएट अ बकेट. सो आपला जो डेटा आहे हा बकेटमध्ये स्टोअर होणार आणि बकेटचं जे नेमिंग आहे, हे पूर्ण ओव्हरऑल AWSमध्ये हे डिफरंट असतं. म्हणजे जर आपण 2 बकेट असतील आपल्याकडे आणि त्या दोन्ही बकेटचं नेम जे आहे ते आपण सेम दिलं, तसं चालत नाही. जर आपण कोणती पण बकेट क्रिएट करतोय, तर त्याचं नाव प्रत्येक बकेटचं जे नाव आहे ते युनिक असायला पाहिजे, ते डुप्लिकेट नसायला पाहिजे. जर आपण दोन्ही बकेटचं नाव सेम दिलं, तर आपली बकेट क्रिएट होणार नाही. पूर्ण ओव्हरऑल AWSमध्ये पूर्ण वर्ल्ड वाईड ते जे नाव आहे ते युनिकच असायला पाहिजे. तेव्हाच कुठे आपण बकेट क्रिएट करू शकतो. राइट? सो इथे बघा काय आलंय, जेव्हा पण आपण आपलं बकेट क्रिएट करतो, म्हणजेच की जसं एव्हरी ऑब्जेक्ट इन S3 स्टोअर्ड इन अ बकेट. म्हणजे जो पण आपला ऑब्जेक्ट असेल आपल्या S3मध्ये, जी पण फाईल असेल, ती आपल्या बकेटमध्ये स्टोअर होणार. म्हणजे साध्या शब्दात जर तुम्हाला काही फाइल्स अपलोड करायच्या असतील, काही फोल्डर्स अपलोड करायचे असतील आपल्या S3मध्ये, तर तुम्हाला बकेट क्रिएट करावीच लागणार आहे. सो आपण काय करणार, इथे क्रिएट करतो मी बकेट. सो आता क्रिएट बकेटवर आपण क्लिक केलंय. इथे आपण जनरल पर्पजसाठी यूज करणार आहे. जर आपल्याला डायरेक्टरीसाठी यूज करायचं असेल, तर ते मी तुम्हाला समोर समजून सांगणारच आहे. आता सध्या आपण फक्त एक ओव्हरलूक घेऊया, की आपण जसं इथे एखादा रिसोर्स कसा क्रिएट करतो आपल्या AWSमध्ये. सो काय करतोय बघा, मी आपला जसं आपल्या बकेटचं नाव देतोय, जे की देतोय बघा जसं AM देतोय आणि नंतर इथे डॅश, नंतर नंतर जसं इथे FIRST फर्स्ट, नंतर PUCKET बकेट. सो हे जे नाव आहे हे युनिक आहे का? येस, इट इज अ युनिक नेम. आणि आता आपण काय करणार, जसं आपली बकेट जी आहे ती आपली क्रिएट झालेली आहे. आपल्याला इथे काहीच कुठे हात लावायची गरज नाहीये. आणि आता जसं इथं आपण काय करणार, क्रिएट बकेटवर क्लिक करणार. सो क्रिएट बकेट करतोय बघा आणि आपली जी बकेट आहे ती सक्सेसफुली क्रिएटेड आली आहे. हे बघा, हे नोटिफिकेशन्स आहेत म्हणजे की आपली जी बकेट आहे ती क्रिएट झालेली आहे. सो बघा, आपण काय केलं, आता एक रिसोर्स आपला क्रिएट केला आहे. आपला फर्स्ट रिसोर्स आहे हा आणि आपल्या AP साउथ 1 नावाच्या रिजनमध्ये हा डिप्लॉय झाला आहे. राइट गाईज? सो बघा, ही जी बकेट आहे ही क्रिएट झालेली आहे आणि इथे आपण जसं एंटर केलं, तर आपण अपलोड करू शकतो आपल्या फाइल्स. आता सध्या आपल्याकडे बघा, यू डोंट हॅव एनी ऑब्जेक्ट्स इन दिस बकेट. या बकेटमध्ये काहीच आणि कोणत्याच फाईल नाही आहे. जर आपल्याला अपलोड करायचे असेल, तर आपण इथनं अपलोड करू शकतो. अँड असं आपण आपला फर्स्ट रिसोर्स क्रिएट केला आहे आपल्या AWSमध्ये. So this is all about creating our first resource in AWS or deploying our first resource in our AWS. So thank you. नेक्स्ट सेशनमध्ये भेटूया आपण संपूर्ण सेशनला.